सर्वपक्षीय बैठक घेऊन बिहार भवनाला जागा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगावं. खासदार संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान. पाटण्यामध्ये महाराष्ट्र भवनासाठी 5 एकर जागा मागा असं राऊतांनी म्हटलंय. पाटण्यामध्ये 30 मजली महाराष्ट्र भवन बांधा अशी मागणी सुद्धा संजय राऊतांनी केली. माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना, मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारण्यासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागेल. जमीन तर ते पाटण्यावरून आणणार नाहीत ना, मग त्यासाठी तुम्हाला एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल. घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय आणि त्या बदल्यात आपण बिहार सरकारकडे एक मागणी केली पाहिजे की पाटण्यामध्ये आम्हाला 5 एकर जागा द्या, आम्हाला महाराष्ट्र भवन उभं करायचं. तर बिहार भवन व्हायला हरकत नाही असं अनिल बोंडेंनी म्हटलंय. मी अंदमान निकोबारमध्ये महाराष्ट्र भवनाची मागणी केलेली आहे असंही बोंडे म्हणालेत. ते बिहार भवन आहे, रोहिंग्या भवन नाही असं म्हणत बोंडेंनी उत्तर दिलं. बिहार भवन तर इथे व्हायला काही हरकतच नाही, व्हायलाच पाहिजे. बिहारमधून येणारे लोक खूप कमी झाले, परंतु जर का कोणी या देशामधलाच कोणी येत असेल, हे वाटलंच तर रोहिंग्यांना विरोध करणार नाही, हे बांगलादेशामधले आले त्यांना विरोध करणार नाही, त्यांचं स्वागत करतील अशी मानसिकता त्यांची निर्माण झालेली आहे. ते तर बिहार भवन आहे ना, रोहिंग्या भवन थोडी आहे.